हा बाबू मजरा, हा बस बस बस. त्याचबरोबर आज या ठिकाणी अरे बस, बाबूजी समोर बघा. प्रशिक्षण योजनेमध्ये पात्र अर्जदारांना जी स्क्रुटिनी केली आहे त्यांना मुख्यमंत्री महोदयांचे उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीनं अठरामधील नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. तीर्थदर्शन म्हणजे आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना केली त्याच्या अगोदर यांची तीर्थयात्रा सुरू. चला तुमचा सुरुवात, तुमचं अभिनंदन. मॉड्युलर ओटी आहे, ऑपरेशन थिएटर चांगलं आहे अद्ययावत, आणि मॅटर्निटी होम देखील आहे. आणि सर्वच या खरं म्हणजे आपल्याला आरोग्यासाठी हे मीनाताई ठाकरे प्रसूतीगृह आणि डायलिसिस सेंटर हे अतिशय उपयुक्त ठरेल आणि सगळ्यांना याचा लाभ मिळेल, फायदा मिळेल, सुविधा मिळतील, उपचार मिळतील विनामूल्य. आणि विनामूल्य इथं कॅशलेस आहे, पैसा काही द्यायचा कोणाला. त्यामुळे मी रवींद्र फाटक यांचं अभिनंदन करतो. त्यांनी कोणाचा माझाच निधी आहे का? बघा, चांगल्या कामाला निधी गेलेला आहे, त्यामुळे समाधान आहे. वास्तू बघितली, एकदम उत्तम वास्तू बनवलेली आहे आणि अशा कामाला मुख्यमंत्री निधी गेला तर त्याचं समाधान आणि आनंद दुप्पट असतं. आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. सर्व डॉक्टर, आमच्या सगळ्या नर्सेस, वॉर्ड बॉय यांना एवढंच सांगतो, आज इमारत जशी पाहिली तशीच कधीतरी मी विजिटला आलो अशीच दिसली पाहिजे, अशीच नीटनेटकी राहिली पाहिजे, त्याची स्वच्छता राखली गेली पाहिजे. आणि म्हणून हे काम आपण करा. आज कॅशलेस आपण छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये पण केलं. धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाचं आपण कार्डियाक सेंटर केलं आहे आणि तिथं हे पण केलं. सगळ्या स्कीम आहेत तिथं. त्याचबरोबर श्रीनगरला देखील तो पण कॅशलेस आहे. कॅशलेस आपण श्रीनगरला पण केलंय. ते किती बेडचं आहे? ते 110 का 120 बेडचं आहे. पण आणखी आपण एक नवीन बाजूला बिल्डिंग घेतली, ती बिल्डिंग पण घेतली. आता 200च्या वर बेड होतील, 250 बेड होतील, 250 बेड. त्यामुळे इथल्या सर्व लोकांना वाघे एस्टेट किसननगरच्या कॅशलेस सेवा मिळेल, मोफत सेवा मिळेल. आता चिंता करायची नाही, पैसे नाही मग काय करायचं, कसं उपचार करायचा, हा तुमची चिंता सरकारने दूर केलेली आहे. आणि 1.5 लाखाचा महात्मा फुले योजना आपण 5 लाखावर नेलेली आहे. आणि 5 लाखात किती त्यांना पण दिलंय. त्यामुळे केसरी कार्ड, पिवळं रेशन कार्ड आणि ज्याचं पांढरं रेशन कार्ड आहे त्याला पण सुविधा मिळणार. एवढंच नाही तर जेवढे आपले राज्यातली लोकसंख्या आहे 12.5 कोटी 13 कोटी, या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. कुणी त्याच्यापासून वंचित राहणार नाही. म्हणजे तुमच्या आरोग्याची काळजी देखील आपल्या महायुती सरकारने घेतलेली आहे. आज एक आनंदाची आणखी एक घटना आहे, आनंदाची वार्ता आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ती आपण सुरू केली आणि 17 तारखेला त्याचं बटन दाबून सगळ्यांच्या खात्यात 2 इन्स्टॉलमेंट 1.5 हजाराचे 3,000 मिळणार आहे. पण त्याच्या अगोदर ट्रायल रन म्हणून आपण जे ट्रायल घेतली, आता ट्रायल घेताना अधिकारी म्हणत होते त्याच्यामध्ये 1 रुपया टाकूया आणि त्याची ट्रायल घेऊया, खातं सुरू आहे, पैसे जातात की नाही. तर मी सांगितले 1 रुपया नाही, तेवढाच 1 रुपया विरोधक दाखवतील, आपण पूर्ण 3,000 रुपये टाका. आणि महाराष्ट्रामध्ये 33 लाख महिला भगिनींच्या खात्यात आज 3-3 हजार रुपये जमा झालेले आहेत. उद्या परत होतील, परवा होतील, 17 तारखेला होतील.
990 कोटी रुपये आज आज खात्यामध्ये जमा केलेले आहेत. तुमच्याकडे पण येतील. आपल्याकडे किती क्वालिफाय झाले ते ठाण्यात 1 लाख लोक आता पात्र झालेले आहेत. जे पात्र, तुम्ही फॉर्म भरलाय का इथल्या लोकांनी? फॉर्म भरले? हात वर करा. फॉर्म भरलेले आहे नी? बरं, जे पात्र झाले त्यांना खात्यात पैसे मिळतील. जे नाही झाले त्यांनी देखील ती पण चालू आहे प्रक्रिया. त्याच्यामध्ये कुठं काय कागद बिगद कमी आहे ते देखील त्यांना पैसे मिळतील. काळजी करायची नाही. आता 31 ऑगस्ट पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत सगळ्यांनी ज्यांचे आयुक्त महोदय जोशी ते फॉर्म ज्यांचे भरले नसतील त्यांचे फॉर्म भरून घ्या. जे पात्र नसतील त्यांना पात्र करून घ्या. त्यांचं काय त्रुटी आहे ते दूर करा आणि सगळ्यांना आपण पैसे देऊ. दुसरी गोष्ट, विरोधी पक्ष म्हणाले लाडक्या बहिणी तुम्ही आणल्या, लाडक्या भावाचं काय? आता लाडके भाऊ आणि इथं बहिणी पण होत्या. आपण अपॉइंटमेंट पत्र दिलं. आता त्यांना 10,000 रुपये मानधन दर महिन्याला मिळणार आहे. या सगळ्या आता मुलांना लेटर दिले ना आपण, त्यांना 6,000, 8,000 आणि 10,000 म्हणजे ते पण किती? 540. 543 महापालिकेमध्ये आणि 172 TMT मध्ये त्यांना आपण आता पत्र दिलेले आहे. म्हणजे जोशींचं अभिनंदन करतो. ते आकडा वाढवायला लागेल. कोटा दिलाय का? बर, मग कोटा तुमचा पूर्ण झाला. आता कोटा वाढवून देऊ तुम्हाला. ठाणा आहे ना, त्याच्यामुळे कोटा वाढवून देऊ. आणि प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही कोऑर्डिनेट करा कलेक्टरला घेऊन सोबत. आणि त्या कंपन्यांमध्ये पण ट्रेनिंगला आपल्या लोकांना पाठवा. त्यांना देखील ते स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ते प्रशिक्षण घेतील. प्रशिक्षण घेत असताना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही राज्यामध्ये देशातल्या प्रशिक्षण भत्ता सरकारने दिला नाही. तो आपल्या सरकारने दिलेला प्रशिक्षण भत्ता. जागतिक दर्जाचं केंद्र म्हणून त्याचबरोबर इथं सांगायला आनंद वाटतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बहिणी या निवडल्या गेलेल्या आहेत. अशी आहे की आता येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं अनेक दुकानांमध्ये मुख्य होत आहे. परिवारांचं काय करायचं आपल्याला? मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षण योजना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री योजना इतक्या लोकाभिमुख. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमुळे प्रीतम मनोहर प्रथमच यांचंही मनःपूर्वक स्वागत. नम्रताताई फाटक आपल्याला विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर अभिजित पांचाळ, विजय पडवळ, सीमाजी अवटी, संजयजी आंग्रे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख आणि विद्या रजपूत बोईसर विधानसभा समन्वयक आपल्यालाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती. एकदा जोरदार स्वागत करण्यासाठी साहेब आयुक्त सन्माननीय सौरभ राव साहेब विनंती आहे आपण व्यासपीठ. बाजूला हो. CSCB बँक आहे. डोनेट फाउंडेशन मध्ये CSB बँक.
लाडली बहन योजना के तहत महिलाओं के खाते में पैसे डाले गए, क्या कुछ रहा है आपके? सर, लाडली बहन जो योजना है योजना के अंतर्गत खाते में जो है वो ट्रायल रन से पहला जमा जो है हो गया है। मुख्यमंत्री मेरी लाडली बहन योजना जो अतिशय पॉपुलर हुई है और हर जिले में, हर तहसील में, पूरे राज्य में हमारी बहनों ने फॉर्म भरे हैं। 1.5 करोड़ बहनों ने फॉर्म भरे हैं। आज हमारे बहनों के खाते में 33 लाख बहनों के खाते में 990 करोड़ रुपया आज जमा हो गए और ये हमारा ट्रायल रन था। आज पैसे बराबर खाते में जा रहे कि नहीं, जाएंगे कि नहीं, इसका ट्रायल ले रहे थे और आज 990 करोड़ रुपया हमारे बहनों के खाते में जमा हुआ है। ये बहुत खुशी की बात है। हमारी सभी बहनें जल्लोष मना रहे, आनंद उत्सव मना रही है। ये रक्षाबंधन से पहले हमने कहा था कि रक्षाबंधन से पहले हमारे बहनों के खातों में 2 किस्त जमा हो जाएंगे। अभी 17 तारीख को जो बची हुई हमारी बहना है उनके खाते में सब पैसे जमा हो जाएंगे और उनको ये इसका फायदा मिलेगा। सर, किस प्रकार से देखते हैं विरोधक दल के लगातार कोर्ट में भी ये मामला जो है ये विरोधक पहले दिन से ये पैसे कहाँ से देंगे, ये चुनावी जुमला है, ये सरकार ये योजना जो है ये फंसाने वाली योजना है। अभी कहते हैं कि अभी पैसे तो आ गए, अभी बोलते पैसे जल्दी निकालो और पैसे जल्दी निकालो नहीं तो सरकार वापस ले लेगी। हमारी सरकार देने वाली है, ये देने वाली सरकार लेने वाली नहीं है। इससे पहले वाली सरकार लेने वाली थी, हफ्ता भी लेने वाली थी। हमारी सरकार बहनों के खातों में 2 हफ्ता देने वाली सरकार है। इसलिए ये जो विपक्ष के लोग हैं इनसे सावधान रहने की बात ये हमारे बहनों को कहा है। ये सौतेले भाई है, दुष्ट भाई है, इनको ध्यान रखो। और ये लोग कोर्ट में भी गए थे ये योजना रद्द करने के लिए, लेकिन कोर्ट को मैं धन्यवाद देता हूँ। कोर्ट ने भी हमारे बहनों के बाजू में निर्णय दिया है, उनका भी मैं अभिनंदन। सर, अनेक बता दीजिए, लाडली बहन योजना के खाते में पैसे डाले गए, लाडली बहन योजना के तहत उनके खाते में पैसे डाले गए, इसको लेकर क्या कहना आपका? आणि त्यामुळे ऐका म्हणून मी काय म्हटलं, आम्ही देणारे आहोत आणि जे घेणारे होते ते असं बोलताय आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे, विनंती आहे की या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा। हे तुम्हाला पैसे देऊ इच्छित नाहीत, हे कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी, पण कोर्टाने न्यायालयाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने न्याय दिला आणि म्हणून आता जे म्हणतायत की पैसे लवकर घ्या नाही तर काढून घेतील, तर आधीचं सरकार हे हप्ते घेणारं होतं, आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते देणारं आहे। आज अद्ययावत असं प्रसूतिगृह आणि डायलिसिस सेंटर याचं आज लोकार्पण झालेलं आहे। अतिशय अद्ययावत सुसज्ज असं हे प्रसूतिगृह आणि डायलिसिस सेंटर ही खरं म्हणजे इथल्या लोकांची, नागरिकांची गरज आहे आणि रवींद्र फाटक यांच्या प्रयत्नातून ही वास्तू उभी राहिलेली आहे। हे प्रसूतिगृह आणि डायलिसिस सेंटर उभं राहिलं आहे। माझ्या माता भगिनींना याचा उपयोग होईल आणि लहान बच्चूंना होईल आणि डायलिसिसचे जे पेशंट आहेत त्यांना देखील होईल। हे पूर्णपणे मोफत या ठिकाणी उपचार मिळणार आहेत, कारण आपण राज्य सरकारने कॅशलेस सेवा या ठिकाणी सुरू केली आहे। 1.5 लाखाचं महात्मा फुले योजना आपण 5 लाख रुपये केलेली आहे, त्यातल्या सर्व अटी शर्ती आपण काढून टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे 12.5-13 कोटी जनता आपल्या राज्याची आहे, त्या सगळ्यांना ही सेवा उपलब्ध होणार आहे। त्यामुळे या भागातलं आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं काम या ठिकाणी झालेलं डायलिसिस सेंटर असेल, या इथे प्रसूतिगृह असेल, अनेक डॉक्टर्स अनेक लोकांकडनं गरिबांना पैसे जास्त उकळणार। कोविडमध्ये जसा कायदा लावला होता की नियमामध्ये नाही, याच्यामध्ये तर पैसे घ्यायचा विषय नाही आहे, इथे हे कॅशलेस आहे, त्यामुळे इथे कॅश काउंटरच नाही आहे।
त्यामुळे आरोग्य विभागामध्ये आरोग्यांच्या आपल्या रुग्णांच्या बरोबर सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. कोणी असं चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे. 1.5 कोटी माझ्या महिला भगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत. आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त 1 रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली. आता उद्याही पैसे जमा होतील. 17 तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील. कारण आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो. ज्या बहिणीची कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल त्या अपात्र असतील त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल. सुप्रियाताईंचं म्हणणं आहे की लवकरात लवकर जे पैसे खात्यामधून काढावे. कुठंतरी आता ते म्हणत होते की पैसे मिळणार का? पहिले अगोदर विरोधक खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कारण जो जळफळाट आहे, जे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, जे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बिथरलेले आहेत आणि त्यामुळे आधी तर म्हणत होते यांच्याकडे पैसेच नाही आहेत. आता पैसे कुठून देणार? आता पैसे गेल्यानंतर म्हणतात पैसे काढून घ्या लवकर नाही तर काढून घेतील. ही आमच्या सरकारची वृत्ती नाही. हे सरकार बाळासाहेबांच्या आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे. हे लोकांच्या मनातलं सरकार आहे. त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना फक्त 2-4 महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं 33,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या 4-5 वर्षासाठी ही योजनेचे पैसे जे आहेत, जे लागणारे पैसे हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे, त्याची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. हे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. विरोधक घेणारे आहेत, त्यांच्याकडे लेना बँक आहे, आमच्याकडे देना बँक आहे.